महाराष्ट्रासह जिल्ह्याभरात वादळी वारे व अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे। वादळी वाऱ्यात घरांचं मोठं नुकसान होऊन जीवित व वित्तहानी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे। धाराशिव तालुक्यातील सांगवी येथे रविवार दिनांक 26 मे रोजी रात्री 10च्या सुमारास अचानक वादळी वारे व जोराचा पाऊस सुरू झाला। यावेळी पत्र्यावरील दगड डोक्यात पडून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। हनुमंत कोळपे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। कामेगाव व बोरगावात 35हून अधिक घरांचं मोठं नुकसान झालं आहे। समुद्रवाणीसह परिसरातील आंब्याच्या बागा, केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी सुलतानी संकट आलंय। खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी रात्री 10:30च्या सुमारास सांगवी गावात पोहोचून पाहणी केली। कोळपे कुटुंबियांचं सांत्वन करत महसूल विभाग, आरोग्य विभागाला पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या।